फार्मासिस्ट दिनानिमित्त पिंपळगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिर संपन्न। रक्तदान हे श्रेष्ठ दान असा संदेश देत पिंपळगाव वसंत शहरातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या तर्फे फार्मासिस्ट दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले। यावेळी माजी आमदार अनिल कदम यांनी सदर ठिकाणी भेट देऊन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या समस्या जाणून घेत फार्मासिस्ट दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या क्षेत्रात आता कुणीही यायला लागले आहे। ज्या तरुणांना केमिस्ट अँड ड्रगिस्टचा अर्थ देखील माहीत नाही असे तरुण नकला करून काही आर्थिक देणं घेणं करून सर्रास मेडिकलचा परवाना मिळत आहेत आणि सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत आहे। याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असे यावेळी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या तक्रारीतून कळाले। तर याविषयी लवकरच आवाज उठवणार असल्याचे माजी आमदार अनिल कदम यांनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला आश्वासित करून त्यांना शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी ड्रग निरीक्षक चंद्रकांत मोरे, पिंपळगाव बाजार समितीचे संचालक व माजी पंचायत समितीचे उपसभापती राजेश पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, केमिस्ट अँड ड्रगिस्ट नाशिकचे जिल्हाध्यक्ष सुदेश आहेर, भाजपा उपजिल्हा युवा मोर्चाचे रोहित कापुरे, पिंपळगाव वसंत शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील भामरे, उपाध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव सागर चोपडे, उपाध्यक्ष कुणाल शहा यांच्यासह रत्नपाल शहा, विशाल तांबोळी, संजू शिरसाट, विजय शिरसाट, कमलेश उगले, किरण संधान, सम्राट मोरे, गणेश आहेर, राहुल भालेराव, प्रवीण लोढा, श्रीकांत कदम, भरगवी काका, मनोज गांधी, सुदेश आहेर, चंद्रकांत मोरे आदींसह पिंपळगाव वसंत शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते।